नमस्कार मैत्रिणीनं, आज आपण करणार आहोत मटार मसाला. तर खूप छान झाला, एकदम हॉटेलसारखा. तुम्ही पाहू शकता. माझ्या मुलाला खूप आवडतो. त्याने म्हणला आई कर. मग होत्या घरात मटार, म्हणलं चला करूया. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. टेस्टला पण खूप छान झाला आहे आणि करायला तर खूप सोपं आहे. तर चला तर मग आता आपण करूया. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे. इथे ना मी 2 कांदे, 2 टोमॅटो, काही कोथिंबीरच्या काड्या आणि काही लसूण घेतला आहे. माझ्याकडे आलं नव्हतं, तुमच्याकडे असेल तर तुम्ही आलं घ्या. तर एवढं कट करून घेतलं. ती बाकीचे साहित्य नंतर सांगते. तर इथं कढई गरम करायला ठेवली. त्यात 1 चमचाभर तेल टाकले. आपलं तेल गरम झालं की त्यात कांदा टाकूया आणि गॅस मोठा ठेवायचा आणि फुल गॅसवर कांदा असा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. 1-2 मिनिट, 2-3 मिनटं लागतात. आणि लवकर भाजावा म्हणून त्याच्यात मीठ टाकायचं, म्हणजे आपला कांदा लवकर हे होतो, भाजला जातो. तर मीठ टाकून घेतले मी त्याच्यात. तर आता मी ना थोडंच मीठ टाकल्यानंतर भाजीच्या हिशोबाचं नंतर टाकणार आहे आणखीन. तर आता थोडा मऊ झाला आहे लालसर थोडासा. आता याच्यात टोमॅटो, कोथिंबीरच्या काड्या आणि लसूण जो घेतलेला आहे का तेच टाकूया. कोथिंबीरीचा बिया येऊन द्यायच्या नाही, त्या फक्त फोडी फोडी टाकायच्या. आणि हे पण एक 3-4 मिनिट चांगलं परतायचं, मऊ होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत. तर आता चांगलं परतलं आहे आणि ते थंड करायला ठेवलं आहे. थंड झालं की ते मिक्सरमधनं आपण बारीक करून घेऊया. तर दुसरं साहित्य, मटार घेतलेत सोलून, कोथिंबीर घेतली, तमालपत्र घेतले, तर नंतर जिरे घेतले, तर हळद, काळं तिखट, कसुरी मेथी, धने जिरेची पूड घेतली, गरम मसाला घेतला आहे, कांदा लसूण मसाला घेतला आहे. परत मीठ ना आपण कांदा भाजताना मीठ टाकलं होतं. मी आणखीन मीठ घेणार आहे नंतर, थोडंसं आणखीन लागलं वरून, परत आणखीन मीठ टाकायला कांद्यापुरतंच टाकलं होतं मी. तर एवढे साहित्य घेतले. आता ही आपली ग्रेव्ही आहे ना, ती मिक्सरवर आपण काढून घेऊया. कांदा टोमॅटोची पेस्ट काढून घेऊया आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी. आणि इकडं ना आपल्या भाजीला आता जास्त पातळ नसते भाजी. 1 वाटीभर पाणी मी गरम करायला ठेवले. 1 वाटी 1.5 वाटी, आता तुम्हाला कशी किती हवी तिथपर. मी एकदा वाटीभर सुरुवातीला ठेवलं आणि नंतर आणखीन 1 अर्धी वाटी टाकलं नंतर, कारण मटर शिजायला, आपला मटार ना शिजायला थोडं पाणी जास्त लागलं, 1-1.5 वाटी लागल. त्या हिशोबाने पाणी ठेवा. पण मी 2दा टाकलं नंतर. इथे तेल गरम झाले. तेल गरम झालं की तमालपत्र टाकले, नंतर जिरे टाकले. जिरे आपले चांगले फुलले की नंतर आपण कांदा टोमॅटो लसूण आणि कोथिंबीरची देठाची पेस्ट करून ठेवली होती ना मिक्सरवर, ती त्याच्यात टाकूया. आणि त्याला ना चांगलं तेल सुटेपर्यंत एक चांगलं हलवून घेऊया. 4 मिनिट तरी, 3-4 मिनिट त्याला चांगलं तेल सुटावं. कारण तेल चांगलं छान सुटलं की मग आपल्या भाजीला पण तेल चांगलं येतं, म्हणजे आपली ग्रेव्ही चांगली तेलात परतली की. तर तुम्ही पाहू शकता, परत मी तेल सुटूस तर चांगली परतली. तर छान तेल सुटले, मस्त परतली. आता गॅस बारीकच आहे आपला, खाली चिटकणार नाही याची दक्षता घ्यायची. आता यात आपण जे कोरडे मसाले घेतलेत का ते टाकूया. आपलं कांदा लसूण मसाला, आपलं घरचं काळं तिखट, परत धने जिऱ्याची पूड, गरम मसाला, हळद किंचितशी थोडीच टाकायची हळद. तिखट तुम्हाला किती भाजी तिखट हवी त्यानुसार. चांगले परतून घेऊया आपण मसाले. गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर आपले मसाले करपतील. मसाले आपले चांगले परतले तेल सुटूस तर की नंतर त्याच्यात आपण कसुरी मेथी टाकूया आणि नंतर जो आपला मटार आहे ना सोलून ठेवलेला तो टाकूया. चांगलं मिक्स करूया आणि नंतर ते जे गरम पाणी करायला ठेवले का ते गरम पाणी याच्यात टाकूया. कोथिंबीर आत्ता थोडी टाकूया, नंतर वरून टाकायला थोडी ठेवली मी. आणि पाणी टाकले की थोडं मीठ, आपण सुरुवातीला मीठ टाकले त्या हिशोबानेच मीठ टाकावं, किंचितसं मीठ टाकणार आहे मी. आणि आता गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण टाकून त्याला 5 मिनटं आपण शिजून देऊया. तर मला थोडंसं पाणी कमी वाटायले, मी आणखीन शिजायला आपल्याला पाणी लागेल म्हणून मी आणखीन अर्धी वाटी पाणी गरम केलं आणि त्याच्यात टाकलं. बहुतेक तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, त्यासाठी माफी मागते, कारण आणखीन अर्धी वाटी पाणी नंतर मी टाकलं होतं.
तो शूटच करण्यात आला नाही बहुतेक माझ्याकडून व्हिडिओ तो. तर एक 5 मिनटं आपले मटार चांगले शिजलेत. मी आता गॅस बंद करते. आपली भाजी तयार आहे. तुम्ही पाहू शकता तरी पण छान आली आणि जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही. आणि आपला मटार शिजला का नाही ते पण चेक करून पाहूया आपण. तर मग कशी वाटली तुम्हाला ही साधे सोप्या पद्धतीनं आपला मटार मसाल्याची रेसिपी ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे मटार मसाला नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आपण थोडी कोथिंबीर आणखीन वरून टाकूया. कशी वाटली भाजी ती नक्की सांगा. आवडली असेल रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा.